मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम फोर्थ एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जीएमसी. बघा, नीट 2026 साठी एक नवीन नोटीस आलेली आहे. त्या नोटीस मध्ये काय आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील एमबीबीएस, बीएचएमएस, बीव्हीएमएस, बीएमएस, फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग, तसेच सेंट्रलची एमसीसी आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांबद्दल व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते. तर बघा, नोटीस काय आहे? ऍडवायझर फॉर अँड इन्स्ट्रक्शन टू ऑन अपडेशन ऑफ आधार कार्ड, UDID card and category certificate, EWS, SC, ST, OBC, non-criminal, before filling of online application form of National Eligibility Cum Interest Test 2026. बघा, आता थोड्या दिवसामध्ये नीट 2026 चे आपले ऍप्लिकेशन फॉर्म सुरू होतील. म्हणजे फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा म्हणा मार्चच्या स्टार्टिंग पर्यंत आपले ऍप्लिकेशन फॉर्म सुरू होतील. तर त्या अगोदर तुम्हाला काय काय करून घ्यायचं बघा. Streamline the process of New 2026. All eligible aspirant are advised to ensure that the following documents are updated will be advised before applying for NEET 2026 in order to avoid any discriminancy, grievance and rejection at the later stage. Okay, बघा, जर हे तुम्ही अपडेट नाही केलं तर तुमचं एक फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, किंवा जर तुमच्या आता याच्यासाठी कशासाठी करायला हवं ते तुमचं एक ऍप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो जर तुम्ही अपडेट नाही केलं. तर तुम्हाला काय काय अपडेट करायचं याच्याबद्दल पण आपण सांगूया तुम्हाला. तर एक ते याच्यामध्ये कसं तुमची चिटिंग सेंटरवर चिटिंग होऊ नये किंवा कॉफी होऊ नये. म्हणजे एखाद्या वेळेस काय होऊ लागलं, विद्यार्थी फॉर्म दुसराच भरू लागला आणि दुसराच विद्यार्थी नीटचा पेपर अटेम्प्ट करत होता. तर हे होऊ नये किंवा अशा जे काही डिस्क्रिमिनेसी आहेत नीट पेपरमध्ये त्या कमी करण्यासाठी त्यांनी एक नवीन रूल काढलेला आहे. यानुसार आहे, म्हणजे एक ते कमीत कमी काय होईल, बायोमॅट्रिक लागून जाईल तुमच्या सेंटरवर. तुमच्या एंट्रीच्या वेळेस तुमची बायोमेट्रिक चेक करूनच तुम्हाला एंट्री दिली जाईल, असा एक अंदाज असू शकतो नीट 2026 मध्ये. तर तुम्हाला काय काय अपडेट करायचंय, तुमचं जे आधार कार्ड आहे, आधार कार्ड मध्ये काय काय अपडेट करायचं हे बघून घ्या. आधार कार्ड मध्ये तुम्हाला तुमचं नेम अपडेट करायचं, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थडे, त्याच्यानंतर जेंडर, फोटोग्राफ तुमचा अपग्रेड करून घ्या. जर तुमचं 6वी 7वीचं अपग्रेड, 6वी 7वीचं किंवा जुनं एकदम असेल तर ते अपग्रेड करून घ्या. कारण कसं आहे, यावेळेस तुमचे नवीन फोटो वगैरे समजा आधार कार्डवरूनच तुमचं सगळी जर प्रोसेस चालली तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते. त्याच्यानंतर तुमचा ऍड्रेस पण एक वेळेस व्यवस्थित करून घ्या, किंवा बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन पण तुमची व्यवस्थित करून घ्या. या 4, 5, 6 गोष्टी तुम्ही व्यवस्थित करून घ्या. नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, फोटोग्राफ, ऍड्रेस आणि बायोमेट्रिक. Candidate require any correction or update in their Aadhaar card detail may be do so by following UDI guideline. For Aadhaar update related candidates visit official website. ही वेबसाईट आहे. पर्सन विथ डिसेबिलिटी, UDID कार्ड जे आहे की नाही तुमचं, पर्सन जे काही डिसेबिलिटी पर्सन आहेत की त्यांनी त्यांचं UDID कार्ड पण अपग्रेड करून घ्यावं. व्हॅलिड, अपडेटेड, रिन्यूड ऍज रिक्वायर्ड. कारण कसं माहितीये का, खूप विद्यार्थी खूप जुनं राहते त्यांचं आणि त्यांना गरज पण नसते हँडिकॅपची, तर ते अपडेट करून घेत नाही. पण नाही, ते सध्याच्या कंडिशननुसार ते तुम्हाला अपडेट करून घ्यावं लागेल. तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येऊ शकते ऍडमिशनच्या वेळेस, त्यामुळे तुमचं एकदा अपडेट करून घ्या किंवा फॉर्म भरता वेळेस पण. आणि कॅटेगरी सर्टिफिकेट, जे EWS, SC, ST, OBC, नॉन क्रिमिनल, ऍडवाइज दॅट कॅटेगरी सर्टिफिकेट शुड बी अपडेटेड अँड व्हॅलिड. तुमचं पण कॅटेगरी सर्टिफिकेट अपडेट करून घ्या. तुम्ही काढलं नसेल आताच काढून घ्या, कारण की यावेळेस मे बी तुम्हाला कॅटेगरी सर्टिफिकेट पण तुम्हाला डिटेलमध्ये अपलोड करावं लागेल फॉर्म भरता वेळेस. एस्पिरंट आर ऍडवाइज टू रेग्युलरली व्हिजिट NT वेबसाईट. हे तर नॉर्मल आहे. हे असे एवढे तुम्हाला बदल करून घ्यायचे. एक आधार कार्ड अपडेट करून घ्या तुमचं, त्याच्यानंतर UDID कार्ड पण अपडेट करून घ्या जे हँडिकॅपसाठी लागतं, आणि त्याच्यानंतर तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट. या 3 गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट आहेत, या अपडेट करून घ्या. यावर्षी मे बी तुमच्या सेंटरवर बायोमेट्रिक लागण्याची शक्यता आहे, किंवा चिटिंग होऊ नये म्हणून हे बदल करण्यात येत आहेत जास्त करून. म्हणजे तुमचा जे पूर्ण फॉर्म प्रोसेस राहील किंवा तुमचा जे पेपर राहील पूर्ण आधार ऑथेंटिफिकेशन नुसारच राहील. त्यामुळे तुमचा आधार खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये अपग्रेड करून घ्या. या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आमचे संपर्क साधू शकता. धन्यवाद.